आज आपण बनवणार आहोत शाही तुकडा. तर हॅलो फ्रेंड्स, चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. सो मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध. मी थोडं 1 लिटरला जास्त घेतलं आहे, 1 लिटर पण चालेल. सो मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर यूज करते आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे हे नसेल, तुम्ही साधं पण दूध आटवू शकता. त्याला थोडंसं दूध जास्त लागेल. हे जर टाकलं तर आपलं कसं दूध लवकर आटतं आणि बासुंदी आपली लवकर तयार होते. सो मी इथे घेतलं आहे 0 मैदा ब्रेड, जे माझ्या घराजवळच ऑर्गॅनिक ब्रेड मिळतं, ते मी यूज केलेली आहे. सो तुम्ही पण थोडंसं क्वालिटी चेक करूनच ब्रेड घ्याल. आणि मी इथे हाफ ऑइल आणि हाफ तूप यूज करते आहे. सो मी इथे गडी साखर तोडून घेते आहे आपल्या डेझर्टला यूज करायला. सो इथे ना मी अगदी, जर तुम्ही साखर यूज करणार असेल तर अगदी थोडंसं म्हणजे 3 स्पून साखर यूज करा. खूप जास्त गोड नको आहे, आपल्याला अगदी फिक्कं दूध हवं आहे. सो मी इथे थोडीशी गडी साखर यूज केली आहे. त्यानंतर मी केसर टाकून दुधाला छान आटवून घेते आहे. सो दुसरीकडे जे आपण तूप आणि ऑइल मिक्स केलं होतं त्यामध्ये आपण आपले 10 ते 12 ब्रेड आपण तळून घेऊयात. सो मी छान असं क्रिस्प त्याला तळून घेते आहे, एक-एक करून सगळे. आणि ॲक्च्युली फक्त जर तूप यूज केलं तर ते खूप ब्रेड हेवी होऊन जाते, म्हणून मी हाफ हाफ यूज करते आहे. सो इथे आपलं रबडी झालेली आहे तयार. मी त्यामध्ये विलायची पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकून त्याला छान थंड करायला ठेवून देते आहे फ्रीजमध्ये. आणि इथे मी 1 ते दीड कप पाणी घेते आहे आणि 1/4 कप साखर यूज करते आहे. जर तुम्ही साखर यूज करत असाल तर 1/4 कप यूज करा. मी थोडंसं कमी घेतलेलं आहे, कारण माझी खडी साखर आहे. आणि मी विलायची पूड टाकून बस त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि तसंच गरम-गरम आपण त्यामध्ये ब्रेड डिप करायची आहे आणि छान त्याचं पाणी, जे साखरेचं पाक आहे, काढून त्याला दुसरीकडे ठेवून द्यायचं आहे. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आपल्या ब्रेडला, ती एकदम नरम होऊन जाणार नाही तर. सो मी आता याला छान असं एकावर एक ठेवून घेते आहे. तुम्ही एक जर ठेवत असाल तर एक, आणि जर डबल ब्रेड ठेवत असाल तर डबल पण ठेवू शकता. सो बाजूला ही जी जागा उरते त्यामध्ये पण मी ब्रेड टाकून घेते आहे. सो यामध्ये आपण पूर्ण दूध यूज नाही करणार आहे, फक्त त्यामध्ये दूध गेलं पाहिजे म्हणून आपण थोडंसं दूध टाकून घेते आहे. आणि त्यामध्ये छान गार्निश करून फ्रीजमध्ये आपण थंड व्हायला ठेवून देऊया. सो आता होते आहे प्लेटिंग. बघा आपलं दूध पूर्ण आटून गेलेलं आहे आणि जे आपण दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं ते आता आपण याला वरतून टाकू. नाहीतर कसं होते ना, खूप जास्त ड्राय वाटते खायला. सो यामध्ये आता ड्रायफ्रूट्स टाकून आपण गार्निश करून घेऊया. सो झालेली आहे आपली शाही तुकडा. तुम्ही पण नक्की करून बघा. खूप छान आणि खूप टेस्टी वाटते जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असेल तर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.